तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त असा अंडा मसाला। तर रोज रोज आपण अंडा कढी अंडा भुर्जी असं बनवतोच, थोडंसं वेगळं काहीतरी असं बनवणार आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। अंडा तवा मसाला बनवण्यासाठी मी साहित्य तुम्हाला मी दाखवते। मोठे 2 कांदे घेतलेले, याला कांद्याचा वापर खूप लागतो। एक छोटे 2 टोमॅटो घेतलेले, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीरची छान अशी पेस्ट करून घेतलेले आणि दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ भाजून घेतलेलं, एक 2 चमचे छोटे आपण नाश्ता करतो ते, आणि कोथिंबीर आहे। चला तर मग सुरुवात करूया। चला कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, हळद, आपलं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकले चवीपुरतं। छान तेलावरती परतून घेतलं, त्याच्यानंतर असं अंडी उकडून मी अर्धी कट करून अशी थोडीशी फ्राय करून घ्यायचं। काय होतं, अंडा मसाल्याला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे थोडंसं अंडा असं फ्राय करून घ्यायचं। तर चला दोन्ही बाजूनसुद्धा मी फ्राय करून घेते, तांबूस रंगापर्यंत असं छान असं फ्राय करून घ्यायचं। या अंडा मसाल्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता, पण माझा तवा एवढं खोलगट नाही आहे, त्यामुळे मी कढईमध्येच करून घेणार आहे। छान दोन्ही बाजून असं तांबूस रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचं। आपले दोन्ही बाजूनी सुद्धा अंडा छान फ्राय झालेले आहे, बघू शकता तुम्ही। मस्त तांबूस रंग आलाय, आता मी काढून घेणार आहे। असं फ्राय केल्याने अंड्याला चव छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की असं फ्राय करून घ्या। सर्व अंडे मी काढून घेते। याच कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता। तेल चांगलं कडकडून तापवून घ्यायचं। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, आपण कांदा घालून घेऊया। बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा। आपला कांदा पटकन भाजावा, त्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे। आपला पटकन कांदा भाजतो। आपला कांदा छान भाजलेला आहे। आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहे, 1 चमचाभर। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। छान आता परतून घेऊया। उग्रवाद जाईपर्यंत परतून घेऊया। आलं लसणाचं पेस्ट आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर आहे, उग्रवाद जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहे, बारीक चिरून घेतलेला। तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता। टोमॅटो पण छान परतून घेऊया। यामध्ये आता मी मसाले घालून घेते। 1 पाव चमचा हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट, आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे बेताचं तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला।
छान परतून घेऊया. एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. आपला टोमॅटो छान मऊ होईल. मी झाकण ठेवून घेते. तर आपण झाकण काढून घेऊया. बघू शकता आपला टोमॅटो छान मऊ झालाय. यामध्ये आता आपण डाळीचं पीठ भाजून घेतलेलं ते सुद्धा घालून घेऊया. त्याला दाटसरपणा छान येतं. 1 चमचाभर आहे. छान मिक्स करून घेऊया. यामध्ये पाणी घालून घेणार आहे. थोडंच पाणी घालून घ्यायचं, जास्ती नाही पाणी घालायचं. थोडंच घालणार आहे. आपले मसाले शिजले पाहिजे, त्याने ते करपतील. त्यामुळे थोडंसं पाणी घालून घेते मी. एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवते परत एकदा. तर झाकण काढून घेऊया. बघू शकता मसाले आपले छान शिजलेत, त्यामुळे तेल सुटलेलं आहे. त्यामुळे मसाले आपले छान परतलेले आहेत. तर मिक्स करून घेऊया. आता आपल्याला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं. यामध्ये मी पाणी घालून घेते. पण मीठ सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे आता मीठ टाकणार नाहीये. तर वरून कसुरी मेथी घालून घेऊया. मी बारीक करून घेतलेले ते घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालूया. छान आता मिक्स करून घेऊया. आता एक 5 ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. चला आता झाकण काढून घेऊया. बघू शकता मस्त कलर पण छान आलाय. तुम्हाला याच्यापेक्षा अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. मला राईस सोबत खायचं आहे, त्यामुळे मी पातळच ठेवले. आता यामध्ये अंडी घालून घेऊया. फ्राय करून घेतलेली आपण अंडी घालून घेऊया. एक 10 मिनिटासाठी आपण असंच गॅसवरती मुरायसाठी ठेवूया. अंड्यामध्ये आपलं छान असं मसाला मुरेल, त्यामुळे मी असंच 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. बघू शकता मस्त असे तरी आले. वरून आता कोथिंबीर घालूया. आपल्या खाण्यासाठी आपला अंडा मसाला तयार झालेला आहे.